नमस्कार, मी ओमप्रकाश उडान, वास्तव न्यूजच्या रोखोक आखाडा विधानसभेचा यामध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करत आहे। आज आपण विधानसभेचा आखाडा जो आहे त्याच्यावर थोडीशी जी आहे ती समीक्षा करणार आहोत। कारण ह्या आखाड्यामध्ये आपण जर बघितलं तर असं दिसून येते फक्त आपणच पदे, सत्ता आणि खुर्ची भोगायची, आपली घराणेशाही टिकवायची आणि कार्यकर्त्यांचा वापर फक्त जय करण्यासाठी अशी जी परिस्थिती आहे ती दिसून येते। कारण हे नेते मंडळी आपली सत्ता, आपली खुर्ची, आपली घराणेशाही टिकवण्यासाठी कुठल्याही पद्धतीने कसंही येणं केन प्रकारे आपल्याला आपल्या नातेवाईकांना उमेदवारी मग ती कुठल्याही पक्षातून असो ते मिळवण्यासाठी धडपड करताना दिसत आहेत। आणि हे उमेदवारी जे अर्ज आहेत ते काल भरलेच बहुतांश ठिकाणी, परंतु या उमेदवारीमध्ये सगळे नाते गोते, सगळे सोयरे ह्या ज्या गोष्टी आहेत त्याच मोठ्या प्रमाणात झाल्याचं दिसून येते। म्हणून आपणच फक्त सत्ता भोगवायची, पदे भोगवायची, आपली खुर्ची टिकवायची, आपली घराणेशाही टिकवायची आणि कार्यकर्त्यांचा वापर फक्त जय करण्यासाठी अशीच परिस्थिती जी आहे ती दिसून येते। यामध्ये मग आजोबा असो, लेक असो, नातू असो, मुलगी असो, जावई असो, सून असो, आपली सत्ता जी आहे ती कायम रहे, आपली खुर्ची कायम रहे असं दिसून येते। आपण शक्तिमान मालिका जी आहे ती सगळ्यांना ज्ञात आहे, सगळ्यांनी बघितली असेल। त्या शक्तिमान मध्ये एक पंक्ती होती, अंधेरा कायम रहे, अंधेरा कायम रहे। तशाच पद्धतीने आपली सत्ता आणि खुर्ची कायम रहे असं जे आहे ते सध्याच्या स्थितीमध्ये राजकारणामध्ये दिसून येते। कारण दुसरे ती जी सत्ता आणि खुर्ची, उमेदवारी ह्या ज्या गोष्टी आहेत त्या बाहेर बहाल करायलाच तयार नाहीत। आपली घराणेशाही टिकवण्यासाठीच यांची सगळी जी धडपड आहे ती चालू आहे। मग आपल्या पक्षातून नाही तर दुसऱ्या पक्षातून, म्हणजे या नेते मंडळींना या सगळ्या गोष्टी जमतात। आपल्या पक्षातून नाही जरी मिळाली तर दुसऱ्या पक्षातून आपण उमेदवारी मिळवून घेतोय, मिळवण्यासाठी प्रयत्न करतोय, हे त्यांना सगळं जमतंय। तर मग कार्यकर्त्यांनी यासाठी दोन बाह्या सारून आपले जे रेग्युलरली संबंध आहेत लहानपणापासून ते या नेते मंडळीमुळे, या पक्षांच्या लेबलमुळे बिघडू देता कामा नये। कारण राजकारणामध्ये काहीही कुठल्याही क्षणी काहीही होऊ शकतं, कोणताही निर्णय होऊ शकतो, हे आपण गेल्या 5 वर्षामध्ये अनुभवलं। मग आपण आपल्या नेत्यासाठी, आपल्या पक्षासाठी एवढा हट्ट, एवढे आपले संबंध जे आहेत ते कलुषित करण्याचा प्रयत्न का करतोय हाही विषय आहे। म्हणून या राजकीय नेत्याकडून कार्यकर्त्यांनी सुद्धा बोध घेणं गरजेचं आहे। बाबांनो, काही नाहीये, शेवटी राजकारणामध्ये कुठलीही हाही निर्णय कोणत्याही क्षणी काहीही होऊ शकतो। यामुळे आपण आपले संबंध जे आहेत ते कलुषित करायला नाही पाहिजे। आपण काही बोलून किंवा नेत्यांसाठी किंवा पक्षासाठी आपण एवढी तटस्थ भूमिका घेऊन आपले जे संबंध आहेत ते आपण खराब करायला नाही पाहिजेत। कारण या नेते मंडळीला येन केन प्रकारे कुठल्याही परिस्थितीमध्ये सत्ता पाहिजे, पद पाहिजे, खुर्ची पाहिजे, आपली घराणेशाही टिकवण्यासाठी त्यांचे जे प्रयत्न चालू आहेत ते त्यांना करायचेत। कारण तसंच दिसून येते। आपण जर बघितलं तर विधानसभेमध्ये काल जे आहे उमेदवारी दाखल करण्यासाठी आपण बघितलं तर आडगळीस पडलेले नेते यांनी सुद्धा उमेदवारी जी आहे तो अर्ज आपला भरलाय। मग हा कशासाठी भरलाय? त्यांना मध्यंतरी काही कार्यकर्ते भेटले तर त्यावेळेस ते असंही म्हणत होते, आता आपल्याला राजकारणात पडायचं नाही, आता आपलं वय झालंय किंवा आपल्याला आता राजकारण नको। मग यांना यांचा मुलगा मुलगी त्यांच्यासाठीचा हा वारसा जो आहे तो कायम पुढे राहावा म्हणून त्यासाठी हे प्रयत्न करताना दिसून येत आहेत। कारण समोरची जी मंडळी आहे, समोरचे जे उमेदवार आहेत त्यांना ही आपली ताकद ही जी आहे ती कळायला पाहिजे। दुसरीकडे असंही आहे, आपण जर उमेदवारी अर्ज भरला तर हे जी नेते मंडळी आहे उमेदवारीसाठी जे ज्यांनी अर्ज भरले ते आपल्याकडे येतील, आपल्या समोर बसतील, आपल्याला काही गोष्टी विचारतील, तुमची काय अडचण आहे, तुम्हाला काय वाटतं, काय नाही याची चर्चा करतील। त्यामध्ये काही आर्थिक गोष्टी येण्याचा संभव आहे असंही नाहीये। कारण बहुतांश ठिकाणी आपण जर बघतो आहोत तर उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी ही काही आर्थिकता त्याच्यामध्ये येत असल्याचा आपल्याला चर्चा जी आहे ती ऐकायला येते। कारण जो उमेदवार अर्ज दाखल करतो तो आपल्या मताचं कॅल्क्युलेशन जे आहे ते समोरच्या उमेदवाराकडे मांडत असतो। नसता काही ठिकाणी माझे काम जे आहेत हे असे असे आहेत, ते झाले पाहिजेत, यासाठी काही जण आग्रही आहेत आणि म्हणून काही जण त्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करतात। काही जण आपल्याला प्रतिष्ठा मिळावी म्हणूनही उमेदवारी अर्ज दाखल करताना दिसत आहेत। कारण जनमत जे आहे, या जनमत हे तालुकाभरांचा विषय आहे, मतदारसंघाचा विषय आहे। मग तुम्ही 5 वर्षे जे आहे मतदारसंघामध्ये कुठल्याच गोष्टी करत नाहीत, मतदारसंघात गाठी भेटी करीत नाहीत आणि मग निवडणुका आल्या की ह्या पावसाळ्यात जसं छत्र्या उगतात तशा पद्धतीने तुम्ही उमेदवारी अर्ज दाखल करताय। तुमचे काही कार्यकर्ते सोशल मीडियावर पोस्ट करतायत, आमचे नेते, आमचे विकासाभिमुख नेते, या सगळ्या गोष्टींचा उहापोह होताना दिसतो आहे। मग एवढ्या दिवस काय तुमचे नेते कुठे होते बाबा? का त्यांना झोप लागली होती? ह्या सुद्धा गोष्टीचा जो आहे तो विचार करणं गरजेचं आहे।
म्हणून हा जो वारसा आहे तो वारसा पुढे नेण्यासाठी, पुढे चालू ठेवण्यासाठी या राजकीय मंडळीची धावपळ जी आहे ती चालू असल्याचं दिसून येते. कारण आपणच सत्ता भोगवायची, खुर्ची मिळवायची, आपली घराणेशाही टिकवायची, यासाठीच ही जी मंडळी आहे ती धावपळ करताना दिसून येते. मग याच्यामध्ये मुलगा असेल, सून असेल, लेक असेल, जावई असेल, मुलगी असेल, यांच्यासाठी हे नेते मंडळी आग्रही असल्याचं दिसून येते. मग त्या पक्षातून जर उमेदवारी मिळाली नाही तर दुसऱ्या पक्षाची दारं थोठावल्या जाते आणि दुसऱ्या पक्षाकडूनही उमेदवारी मिळवण्यासाठी हे प्रयत्नशील असतात. म्हणूनच या निवडणुकीमध्ये नात्या गोत्याचं, सगळ्या सोयऱ्याचं राजकारण जे आहे ते जास्त रंगताना दिसतंय. म्हणजेच एकंदरीत या राजकीय नेत्यांना काहीही जमतं, कुठल्याही पक्षातून उमेदवारी मिळाली तरी चालते आणि एखादा कार्यकर्ता या पक्षातून दुसऱ्या पक्षाच्या कार्यकर्त्याला भेटायला गेला तर ते निवडणूक काळामध्ये जमत नाहीये. म्हणून कार्यकर्त्यांनी सावध होणं गरजेचं आहे. कारण या राजकीय नेत्यांना कुठल्याही गोष्टी कधीही अशक्य नाहीयेत राजकारणामध्ये. मग आपण एवढा आकस का बाळगावा एकमेकाबद्दल, हाही याच्यातून बोध घेणं या कार्यकर्त्यांनी गरजेचं आहे. मग म्हणूनच आपण जर बघितलं गेलं तर गेल्या कित्येक वर्षापासून महाराष्ट्रामधलं जे राजकारण आहे, जालना जिल्ह्यामधलं जे राजकारण आहे, हे नात्या गोत्या सगळ्या सोयऱ्यामध्ये जास्त येत असल्याचं दिसून येते. कारण आपली सत्ता आणि खुर्ची आपली कायम राहण्यासाठी, आपली घराणेशाही टिकवण्यासाठी ही सगळी नेते मंडळी जी आहे ती प्रयत्न करताना दिसून येत आहेत. कारण आपलं तर झालं, आता आपल्याला तर निवडणूक नाही लढवायची, पण आपला लेक आहे, आपली मुलगी आहे, यांचा जो आहे तो वारसा कंटिन्यू कायम पुढे राहायला पाहिजे. म्हणून हे ज्या नाते गोते आहेत या नात्या गोत्याच्या बाहेर उमेदवारही बहुतांश जे आहेत त्या नात्या गोत्यामध्ये देण्यात येत आहेत. मग ह्या नेते मंडळी आपलं वजन वापरत आहेत आणि आपली घराणेशाही, आपली खुर्ची ही जी आहे ती टिकवण्यासाठी प्रयत्न करताना दिसून येत आहेत. काल घनसावंगी विधानसभा मतदारसंघामध्ये बी जवळपास 84 उमेदवाराने उमेदवारी अर्ज जे आहेत ते मिळवलेत. मग आता ही काय ग्रामपंचायत निवडणूक आहे का, पंचायत समिती आहे का, जिल्हा परिषद आहे? नाही, ती नेते मंडळी आहे ती जागी झाली आहे, त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेत. चला, त्यासाठी त्यांना शुभेच्छा. 4 तारखेपर्यंत काय आहे त्या गोष्टी सगळ्या क्लिअर होतील. परंतु या सगळ्या गोष्टीमधून असं दिसून येत आहे, अशी चर्चा आहे, बाबा ह्या नेत्यांना काय गरज आहे, ह्या नेते कशासाठी या सगळ्या गोष्टी करतायत. यामध्ये 2-3 गोष्टी आहेत. आपली घराणेशाही टिकली पाहिजे, आपला वारसा जो आहे तो आपला मुलगा, आपली मुलगी, आपली सून यांनी पुढे नेला पाहिजे, आपली सत्ता जी आहे ती आपली कायम राहिली पाहिजे, आपली खुर्ची जी आहे तीही कायम राहिली पाहिजे. दुसरी गोष्ट, विरोधी जे पक्षाचे उमेदवार आहेत त्यांना आपली इमेज कळायली पाहिजे, त्याने आपल्या दारापर्यंत आलं पाहिजे, आपल्याला विचारलं पाहिजे, आपल्याला बोललं पाहिजे, हे असू शकतं. तिसरी गोष्ट जी आहे ती शक्यता आहे, आर्थिक काही गोष्टी असतील, आर्थिक नाड्या ज्या असतील त्यावरही काही चर्चा होऊ शकते. चौथी गोष्ट आहे, काही योजना असतील शासनाच्या, विविध पदे असतील राजकीय, तीही शक्यता नाकारता येत नाही. म्हणून यासाठी हे जी नेते मंडळी आहे अडगळीत पडलेली, यांनी उमेदवारी अर्ज जे आहे ते दाखल केले. म्हणजेच यांना आपली घराणेशाही टिकवण्यासाठी, आपला वारसा राजकारणाचा पुढे नेण्यासाठी या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या होत आहेत की काय, असाही प्रश्न उपस्थित होतोय. दुसरीकडे जर आपण बघितलं तर कार्यकर्ते जे आहेत ते आपल्या नेत्यासाठी, पक्षासाठी अगदी भाया सारून पाठीमागे उभा आहेत. म्हणून मलाही या कार्यकर्त्यांना एकच सांगायचंय, बाबांनो, राजकारणामध्ये कुठल्याही क्षणी कुठलीही गोष्ट, काहीही निर्णय जो आहे तो होऊ शकतो. म्हणून तुम्ही एवढा आताताईपणा तुमच्या नेत्यासाठी आणि तुमच्या पक्षासाठी करू नका. कारण आपले संबंध जे आहेत ते युगायुगांतरीपासून ते चालू आहेत. लहानपणीपासून आपण ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या अनुभवत आहोत. म्हणून आपले हे संबंध केवळ ह्या राजकारणाच्या 1-2 महिन्यामध्ये कलुषित होऊ देऊ नका. कारण हे संबंध कलुषित झाले तर एकमेकाबद्दल बघण्याचा दृष्टिकोन बदलतो आणि विनाकारण देश भावना जी आहे ती उभा राहते. कारण ही राजकीय मंडळी जी आहे यांना याचं काहीही पडलं नाही. त्यांना फक्त सत्ता आणि खुर्ची भोगायची असंच दिसून येते. मग तो कुठलाही पक्ष असो, कुठल्याही पक्षाची युती असो, कुठलाही पक्ष मिळून सरकार स्थापन करणं असो. काही निवडणुकामध्ये आपण बघितले एकमेकाचे विरोधक जे आहेत ते एकत्रित आलेत आणि त्यांनी सत्ता स्थापन केली. ह्या 5 वर्षामध्ये आपण या सगळ्या गोष्टी अनुभवल्यात. कारण खाली आपण एवढ्या सगळ्या गोष्टी करतो, त्याचा उहापोह करतो, एकमेकाबद्दल द्वेष भावना निर्माण करतो आणि वरती हे सगळेजण मिळून सत्ता जी आहे ती स्थापन करतात आणि खुर्ची मिळवतात. मग या सगळ्या गोष्टी त्यांना जमतात तर आपण कलुषितपणा आणता कामा नये, आपणही सावध होणं गरजेचं आहे. म्हणून या ज्या निवडणुकी आहेत, ह्या आखाडा जो आहे विधानसभेचा, याच्यात एकच दिसून आलंय, नाते गोते सगळे सोयरे या सगळ्यामध्ये हे जे आहे बहुतांश विधानसभेची उमेदवारी ही जी आहे ती आपल्याला बघवायला मिळत आहे. कारण येणं केलं प्रकारे आपला मुलगा जरी एका पक्षाकडून उभा असला तर आपली मुलगी, आपली सून यांना दुसऱ्या पक्षाकडून उमेदवारी मिळवण्यासाठी आग्रह चालू आहे, काही जणांनी मिळवण्यातही. मग यांना सगळं जमतंय आणि आपण द्वेष भावना का उभी करावी हाही प्रश्न आहे. म्हणून आपणच फक्त सत्ता आणि खुर्ची भोगवायची, आपली घराणेशाही टिकवायची आणि कार्यकर्ते फक्त जय करण्यासाठी
असा जो प्रश्न आहे तो मला काल पडलाय, म्हणून मी आज त्याच्यावर वाटलं थोडीफार जी आहे ती समीक्षा करावी. चला, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, कमेंट करा, शेअर करायला विसरू नका. दुसरी गोष्ट, असेच वेगवेगळे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्कीच करा. चला, वास्तव न्यूजच्या रोखोक आखाडा विधानसभेचा मध्ये आपण असंच परत वेगवेगळे विषय जे आहेत ते घेऊन भेटत राहू. तोपर्यंत धन्यवाद.